संभाजीनगरच्या महापौर आणि उपमहापौरांची निवड प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, सुरू झाली आहे। भाजपकडून समीर राजूरकर महापौर पदाचे उमेदवार आहेत। महापालिकेमध्ये सर्व पक्षांचे नगरसेवक उपस्थित आहेत। शिंदेंची शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक एकत्र दाखल झालेत। काँग्रेसचा एक नगरसेवक अद्यापही येणं बाकी असल्याचं पाहायला मिळतंय। संभाजीनगरमधून आपण ही अपडेट पाहत आहोत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया आज पार पडते आणि त्याच पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। संभाजीनगरमधून मोठी अपडेट या संदर्भात आणखी जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सचिन झिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, 5 वर्षांच्या आता प्रशासकीय राजवटीनंतर शहराला नवीन लोकप्रतिनिधी मिळणार आहेत। नक्कीच श्रद्धा, आता सभागृहामध्ये जे पीठासीन अधिकारी आहे त्यांनी नावं वाचून दाखवली। तर 2 जो उमेदवार आहेत, एक आहे एमआयएमचे आणि दुसरे आहेत भारतीय जनता पक्षाचे जे महापौर पदासाठी आहेत आणि अर्ज माघारी घेण्यासाठी त्याचा 15 मिनिटाचा अवधी आहे तो देण्यात आलेला आहे। ही लढत एमआयएम आणि भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मात्र या ठिकाणी भारतीय जनता पक्ष मेजॉरिटीमध्ये असल्याने त्यांना कुठल्याही पद्धतीचा धोका नाही अशा पद्धतीची शक्यता आहे। आता ही 15 मिनिटं संपल्यानंतर पुढे महापौराची निवडणूक जी आहे ती सुरू होईल। महायुतीकडे पूर्ण बहुमत असल्याने त्यांचाच महापौर होईल हे निश्चित जवळपास झालेलं आहे आणि थोड्याच वेळात आता या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि शहराला नवीन महापौर मिळणार आहे। अगदी ताजे अपडेट्स घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी सचिन। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि काही वेळातच नवीन महापौर आपल्या समोर येईल। भाजपकडून समीर राजूरकर हे उमेदवार आहेत, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचं नाव पुढे येत आहे।